मित्रांनो 10वी मध्ये तुम्हाला तुमच्या एक्सला शोधायचं आहे. एक्स म्हणजे मी मॅथ्स मधला एक्स बोलतोय, ज्याला आपण व्हेरिएबल असं बोलतो, ए टू झेड लेटर्स. ओके, आता हे शोधण्यासाठी नेहमी सम जे सॉल्व्ह होतील ते नेहमी या 4 टाईप वरती येऊन थांबतील. म्हणजे हे 4 टाईप जर तुमचे झाले तर मेनली लास्टचे जे आन्सर सॉल्व्ह होतात किंवा फायनल आन्सर कसं काढतो हे तुमचं आत्ताच क्लिअर होऊन जाईल. बघा, नेहमी आपण एक्स ची व्हॅल्यू काढणार आहोत. सो जी काही दुसरी टर्म आहे ही दुसऱ्या बाजूला पाठवून द्यायची. मग जर ते प्लस असेल तर तिकडे जाऊन मायनस होईल, मायनस असेल तर तिकडे जाऊन प्लस होईल, मल्टिप्लाय असेल तर तिकडे जाऊन काय होणार आहे, डिवाइड, आणि जर डिवाइड असेल तर तिकडे जाऊन काय होणार आहे, मल्टिप्लाय. हे नेहमी लक्षात ठेवा, इज इक्वल टू क्रॉस केल्यानंतर साईन चेंज होतात. इथे प्लस 3 तिकडे जाऊन काय होणार आहे, मायनस, म्हणजे एक्स इज इक्वल टू 10 मायनस 3 दॅट इज 7. म्हणजे पहिल्या सम मध्ये एक्स ची व्हॅल्यू आली 7. सेकंड कंडिशन मध्ये बघा, नेहमी एक्सच्या जवळ जो आहे त्याला इथेच ठेवायचं, पहिला लांबच्याला पाठवून द्या, म्हणजे पहिला 3 ला पाठवा. सो इथे होईल 2x इज इक्वल टू 5, हा प्लस 3 तिकडे जाऊन होणार आहे -3. याला जर मायनस केलं तर आन्सर येणार आहे 2. इकडे आपला 2x. आता व्हेरिएबलच्या मध्ये जर काही साईन असेल तर त्याचं मिनिंग असतं मल्टिप्लिकेशन. म्हणजे हा 2 जर मल्टिप्लाइड आहे तर तिकडे जाऊन होणार आहे डिवाइड, म्हणजे x इज इक्वल टू 2/2 दॅट इज x इज इक्वल टू 1. नाव जर आपण थर्ड मध्ये बघितलं, सेम हाच क्वेश्चन इथे रिपीट झालाय, म्हणजे एक्स इज इक्वल काय होणार आहे, 20/4. याने जर याला डिवाइड केलं तर एक्स इज इक्वल किती येणार आहे, 5. लास्ट मध्ये हा 5 अपॉन, अपॉन म्हणजे काय, तर डिनोमिनेटरला म्हणजे डिवाइड आहे, मग तिकडे जाऊन तो काय होणार आहे, ऑब्व्हियसली मल्टिप्लाइड होणार आहे, म्हणजे एक्स इज इक्वल टू काय होईल, 2 × 5. सो एक्स इज इक्वल टू 10. हे झाले तुमचे फायनल आन्सर. सो ज्या पद्धतीने एक्स ची व्हॅल्यू वाढली, तुम्हालाही तुमची एक शब्द आली पाहिजे. व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा. जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह अजूनही व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला फॉलो करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा. असा जो काही कंटेंट तुमचा एज्युकेशनल व्हिडिओ कंटेंट आहे तो तुम्हाला या चॅनलवरती मिळत राहील. थँक्यू.